दादासाहेब सकाळपासून काहीतरी विचार करत खुर्चीवर बसले होते. सुनंदाबाईंनी त्यांना विचारलं, अहो काय झालं, कुठे हरवला तुम्ही आज? सकाळपासून मी तुम्हाला बघते, तुम्ही तुमच्याच तंद्रीत आहात. तेव्हा दादासाहेब म्हणाले, काही नाही हो, या बसा. मी विचार करत आहे, आपण 1-1 रुपया जमा करून शहरात घर घेतले त्यावेळेस, इतका मोठा बंगला बांधला आणि म्हातारपणात इथे खेड्यात राहत आहोत. आता आता आपले खूप वय झालं आहे. आपले केव्हापर्यंत असं एकटं राहायचं आहे? अहो, आपला मुलगा श्रीधर शहरात राहतो. खूप आठवण येते, त्याची येते, आपल्या नातवाची येते. रोहित आता 2 वर्षाचा झाला आहे. त्याची मला खूप आठवण येते. मी विचार करत आहे की का नाही आपण जाऊन आपल्या मुलाजवळ जाऊन राहावं. आता ही शेतीवाडीची कामं होत नाही आपल्याला. तुमचं काय विचार आहे? तुम्हाला काय वाटतंय? यावर सुनंदाबाई म्हणाल्या, अहो अहो मला पण खूप आठवण येते श्रीधरची आणि रोहितची. मला आता इथे राहायचा कंटाळा आलाय. आता माझाही जीव इथे लागत नाही. इथे मी सुद्धा असाच विचार करते, कधी आपण तिकडं जायचं आणि रोहितला आणि श्रीधरला भेटेल. परंतु आपली इथली शेती कोण करणार? इथे शेती आहे, आपण गेलो तर शेती कोण करणार? त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? दादासाहेब म्हणतात, अहो यात इतका काय विचार करायचा? शेती देऊन टाकू बटाईंला. बटाईंला देऊन टाकून राहिलीच गोष्ट हिशोबाची, तर मारत जाऊ एखादी चक्कर 4-6 महिन्याला इकडे. तर मग करूया का जाण्याची तयारी? 7-8 दिवसात मी शेतीची सर्व कामे आटपून घेतो. सगळं व्यवस्थितरित्या करून निघू मग आपण. सुनंदाबाई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला जसं उचित वाटेल तसं करूया. बघता बघता दादासाहेबांनी सर्व कामे उरकून घेतली आणि निघण्याचा दिवसही आला. दादासाहेबांनी श्रीधरला फोन केला नव्हता. त्यांना आपल्या मुलाला आणि सुनेला सरप्राईज द्यायचे होते. सुनंदाबाई आटपून तयार झाल्या व 2-3 पिशव्या घेऊन बाहेर आल्या. काही पिशव्यांमध्ये त्यांचे कपडे होते, तर काही पिशव्यांमध्ये आपल्या मुलासाठी, नातवासाठी व सुनेसाठी खायला घेतलेले पदार्थ, नातवासाठी खेळणी देखील घेतली होती. ड्रायव्हरने सर्व सामान गाडीत नेऊन ठेवले. दादासाहेबांनी घराला कुलूप लावलं व शेजारच्या मोरे काकांना सांगून आले, घराकडे लक्ष असू द्या, बागेतल्या फुलं झाडांना पाणी घालत जा म्हणून. आणि दोघेही गाडीत बसले. गाडी शहराच्या दिशेने धावू लागली. सुनंदाबाई दादासाहेबांना असे झाले होते की ते आपल्या परिवाराला कधी बघतात आणि कधी नाही. पाहता पाहताच गाडी मुलाच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली. दादासाहेब व सुनंदाबाई गाडीतून खाली उतरल्या व दादासाहेब यांनी घराची बेल वाजवली. श्रीधरने येऊन दार उघडले. समोर आईवडिलांना बघून तो खूपच खुश झाला आणि म्हणाला, आई बाबा, तुम्ही मला एक फोन तर केला असता. बाबा म्हणाले, बेटा तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून नाही केला फोन. श्रीधर म्हणाला, चला आई बाबा सोफ्यावर बसा, मी आरतीला बोलावून आणतो. श्रीधर रूममध्ये गेला. आरतीला उठवले. 9 वाजले होते तरी आरती अजून झोपली होती. ती रोज 10-10:30ला उठायची. घरात एकटीच राहायची म्हणून तिच्या मनाप्रमाणे राहत होती ती. श्रीधर म्हणाला, आरती उठ, आईबाबा आले आहेत. आईबाबांच्या नावाने आरती गडबडून उठली. तिने शॉर्ट घातलेलं होतं. ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि नीटनेटकी साडी घालून आली आणि हॉलमध्ये येऊन आईबाबांचा आशीर्वाद घेतला व जाऊन त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. सर्वांनी सोबत मिळून चहा घेतला. दादासाहेब म्हणाले, सुनबाई रोहित कुठे आहे? तर आरती म्हणाली, बाबा आप झोपलेला आहे अजून तो. असे म्हणून आरती स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. श्रीधर म्हणाला, आई बाबा तुम्हाला इथे बघून मला किती आनंद झाला मी सांगू शकत नाही. सुनंदाबाई म्हणाल्या, श्रीधर बेटा, तुमच्या सर्वांचीच खूप आठवण येत होती म्हणून आलो आहे आम्ही. आरती स्वयंपाकाला लागली. मग तिच्या मागे सुनंदाबाई सुद्धा किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, आरती बेटा काही मदत लागली तर सांग, मी करून देते. आरती म्हणाले, आई तुम्ही आत्ताच तर आले आहेत, बसा तुम्ही हॉलमध्ये, मी करते स्वयंपाक. आरतीला वाटत होते 1-2 दिवसांसाठी आले आहेत, 1-2 दिवस राहतील आणि मग जातील परत गावाकडे. तिने स्वयंपाक बनवला सर्वांसाठी, ताटं लावली. सर्वांनी एकत्र मिळून जेवण सुद्धा केलं. 2 वर्षांचा रोहित सुद्धा आपल्या आजीजवळ येऊन बसला. सर्वांची जेवणं झाल्यावर आरतीने सर्व भांडी जमा केली. सिंकमध्ये जाऊन भांडी घासू लागली. तोपर्यंत आईने घर झाडून घेतलं. आई बाबा आल्यामुळे आज आरतीला सकाळपासून काम करावं लागलं होतं. रोज तिला तिच्या मनाप्रमाणे राहायची सवय होती म्हणून सासू-सासऱ्यांसमोर तिला फार अवघड जात होतं. 1-2 दिवसात आईबाबा गावाला निघून जातील असा आरतीचा भ्रम होता. परंतु 8 दिवस झाले तरी आईबाबा काही जाण्याचं नाव घेईना. आरतीला सकाळी 10-11 वाजता उठायची सवय होती. ती कधी स्वयंपाक बनवायची तर कधी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करायची. श्रीधर तर कधी कॅन्टीनमध्येच जेवून यायचा. परंतु आईबाबा आल्यामुळे आरतीला रोज सकाळी लवकर उठावं लागत असायचं. रोज त्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करावा लागत होता. तिला सासू-सासऱ्यांचा आता फार कंटाळा येऊ लागला होता.
15 दिवस होत आले तरी सासू सासरे काही जाण्याचं नाव घेईना. म्हणून आरती श्रीधर घरी आल्यावर त्याला म्हणाली, श्रीधर तुमचे आई बाबा अजून किती दिवस इथे राहणार आहे? 15 दिवस झाले ते काही जायचं नाव घेत नाहीत. श्रीधर त्यावर म्हणाला, काय बोलत आहेस तू? आई वडील आहेत ते माझे, त्यांचं घर आहे, त्यांचं मन करेल तोपर्यंत राहतील. तू इथे कोण आहे तू त्यांना इथून निघून जा म्हणणारी? आणि मग त्यावरून दोघांमध्ये भांडणं चालू झाली. आरती म्हणाली, श्रीधर हे बघ, आता मी त्यांच्यासोबत नाही राहू शकत. या घरात मी नेहमी एकटीच राहत आली आहे आणि पुढे सुद्धा एकटीच राहणार. माझं जगणं कठीण झालं आहे. सकाळी लवकर उठा, त्यांना चहा बनवून द्या, चहा झाला की स्वयंपाकाला लागा, परंतु दुपारी चहा लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागा, हे माझ्याकडून नाही होणार रे बाबा. तुम्ही त्यांना उद्याच सांगा गावाकडे जा म्हणून, नाहीतर मी माझ्या माहेरी जाईल आणि तुमच्यावर केससुद्धा टाकेल. श्रीधरला तर विश्वासच बसत नव्हता आरती असं काही बोलेल म्हणून. तो म्हणाला, आरती तू अशी का बरं करत आहेस? माझे आई वडील आहेत, ते आपल्याजवळ नाही राहणार तर मग कुठे राहणार? मग दुसरा मुलगा पण नाही त्यांना. आरती म्हणाली, ते मला सर्व काही माहीत नाही. आत्तापर्यंत काय ते आपल्यासोबत राहत होते का? एकटेच तर राहत होते ना, मग पुढे पण राहतील, पुढे पण एकटेच राहतील असं म्हणत आरती पाय पटकत पलंगावर जाऊन दुसरीकडे तोंड करून झोपी गेली. श्रीधरला मात्र खूप टेन्शन येत होतं. काही केलं त्याला काही झोप लागत नव्हती. आईबाबांना कसं सांगावं गावाकडे जा म्हणून, या विचाराने त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी तो उठला आणि दादासाहेबांजवळ येऊन बसला. दादासाहेबांनी बघितले त्याचे डोळे लाल झाले होते. त्यांनी विचारलं, काय झालं श्रीधर, तुझे डोळे इतके लाल का झाले? झोप लागली नाही का तुला? काही नाही दादा, कामाच्या प्रेशरमुळे झाले असतील. चला मला ऑफिसला उशीर होत आहे, जायला निघतो मी, असं म्हणत श्रीधर ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो कामावरून आला तर सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आरतीसुद्धा रूममध्ये गेली आणि रोहित आजीजवळ खेळत होता. तो अचानक रडायला लागला म्हणून दादासाहेब म्हणाले, त्याला इकडे आण, मी सुनबाईजवळ सोडून येतो. ते रोहितला घेऊन सुनबाईच्या रूममध्ये जाताना त्यांना दोघांच्या भांडणाचा आवाज आला. आरती जोरजोरात श्रीधरला म्हणत होती, मी सांगितलं होते ना तुम्हाला, आजच बोला म्हणून तुमच्या आईवडिलांना गावी परत जायला. परंतु तुम्ही म्हटले का? का बरं नाही म्हटले? त्यांना बघा, उद्याचा दिवस देते मी तुम्हाला, उद्याचा दिवस देते. उद्या तुमचे आईवडील गावाकडे जातील, नाहीतर परवा मी माझ्या माहेरी जाईल आणि मग तिथे गेल्यावर देईल तुमच्या नावावर केस ठोकून. श्रीधर बोलत होता, अगं तू असं कसं करू शकतेस? आरती म्हणत होती, मला ते काहीच माहिती नाही. मी जेवढं म्हटलं आहे तेवढं नाही करा, नाहीतर केस लढायला तयार व्हा. हे ऐकून दादासाहेबांचे हातपाय गार पडले. काय बोलावे, काय करावं त्यांना सुचत नव्हतं. त्यांनी रोहितला दरवाजाजवळ सोडलं व आपल्या रूममध्ये निघून गेले. सुनबाई आपल्याला गावी जायला सांगत आहे, आपण काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. सुनंदाबाई म्हणाल्या, अहो काय झालं, इतकं का बरं दुःखीत राहात तुम्ही? दादासाहेबांनी घडलेला सगळा प्रकार सुनंदाबाईंना सांगितला. सुनंदाबाई म्हणाल्या, मी सुनबाईला प्रत्येक कामात मदत करते तरी तिला आपला त्रास होतोय, काय करायचं? मग जायचं का आपण गावाकडे? परत दादासाहेब म्हणाले, भाग्यवान आपल्या म्हातारपणात एकट्याला घालवायचं नाही आपल्याला. आपण जर आज इथून गेलो तरी परत आपल्याला येऊन सुद्धा बघणार नाही आणि हे घर माझ्या स्वतःच्या कमाईने घेतलेलं आहे. आपण असं सोडून नाही जाणार. मी या समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय काढतो, जेणेकरून आपल्याला गावाकडे जावे लागणार नाही आणि सुनबाईसुद्धा आपल्या माहेरी जाणार नाही. दुसऱ्या दिवशी दादासाहेब सकाळीच कुठेतरी गेले आणि 2 माणसांना सोबत घेऊन घरी आले व त्या माणसांना सर्व घर दाखवून गेले. आरती मात्र हे सर्व काही बघत होती. तिने श्रीधर आल्याबरोबर त्याला सांगितलं, अहो बाबा, आज कोणाला तरी घेऊन आले होते आणि त्यांना संपूर्ण घर दाखवले. त्यावर श्रीधर म्हणाला, असेल बाबांच्या ओळखीचं कुणीतरी. इतक्यात दादासाहेब घरी आले. श्रीधरने बाबांना विचारले, बाबा, सकाळी तुम्ही कोणत्या लोकांना घेऊन घरी आले होते? दादासाहेब म्हणाले, सांगल सर्व काही तुम्हाला, परंतु त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवला आहे मी, ते तर बघून घ्या. श्रीधर म्हणाला, कोणतं सरप्राईज? बाबा म्हणाले, आरती, श्रीधर, तुम्ही दोघे चला माझ्यासोबत. आरतीने रोहितचा हात धरला तर सासूबाई म्हणाला, रोहित राहतो की माझ्याजवळ, राहू दे त्याला. आरतीने त्याला सासूबाईंजवळ सोडले व ते दोघे बाबांच्या मागे निघाले. बाबांनी त्यांना गाडीत बसवले व ड्रायव्हरला म्हणाले, ड्रायव्हर, आपण सकाळी जिथे गेलो होतो ना तिथे चला. गाडी खूप गर्दी असलेल्या एरियामध्ये येऊन थांबली. ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये लावली. दादासाहेब म्हणाले, चला उतरा, तुमचं सरप्राईज आता जवळच आहे. मग सर्वजण पायी चालत एका बिल्डिंगसमोर येऊन उभे राहिले.
आज चला सर्वजण. पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आले ते सगळे. दादासाहेबांनी त्या घराची चावी आरतीच्या हातात दिली व म्हणाले, सुनबाई, आजपासून हे तुमचं नवीन घर. हे तुमचं नवीन घर आहे. तुम्हाला आमच्यासोबत राहायला त्रास होत आहे ना, म्हणून आजपासून तुम्ही इथे राहायचं आहे. श्रीधर म्हणाला, परंतु बाबा, आपलं एवढं मोठं घर आहे. बाबा म्हणाले, ते घर आमचं आहे आणि माझं आहे आणि आम्ही ते घर विकून आता गावाकडे जात आहोत. आणि जर तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर तुम्ही आजपासून खुशाल या घरात मस्त मजेत राहा. 1 महिन्याचा किरायासुद्धा आम्ही भरून ठेवला आहे. आता तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा. कुणी तुम्हाला काहीच बोलणार नाही. असं म्हणून बाबा तिथून निघून गेले. श्रीधर म्हणाला, आई बाबांना गावाकडे पाठवायचे होते ना तुला. आता तूच राहा या खुराड्यात. आरती म्हणाली, हो हो, राहील मी इथे. त्या नरकात राहण्यापेक्षा कितीतरी चांगले आहे. इथे कोणाचा धाक नाही राहणार मला. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून खूप गरम होत होतं. दोघांनाही खूप गरम होत होतं. आरती विचार करू लागली, कुठे ती माझी AC वाली रूम आणि कुठे हा डुकडुक करणारा पंखा, कुठे तर टुमदार बंगला आणि कुठे भाड्याची खोली. संध्याकाळ झाली. दोघांनी जेवण केले. जेवण करून श्रीधर अंगावर शाल घेऊन झोपी गेला. परंतु आरतीला मात्र झोप येत नव्हती. तिला मच्छर चावत होते. यात किती मच्छर आहे. इथे आईबाबांना काय गरज होती आपल्याला इथे पाठवायची. श्रीधर म्हणाला, तुलाच खूप हाऊस होती ना एकटी राहण्याची. राहा ना मग आता. एकटी शांत राहा. शांत बसा. जळल्यावर मीठ आणि शिडकायचं काम करू नका. आता आपण उद्या सकाळ होताच घरी जाऊन. श्रीधर म्हणाला, कशाला घरी जायचंय. ते घर आईबाबांच्या नावावर आहे. आता नाही येऊ देणार ते आपल्याला घरात. आरती म्हणाली, कसे नाही येऊ देणार. मी त्यांच्या पाया पडेल, त्यांची माफी मागेल, परंतु मी इथे राहू शकत नाही. श्रीधर म्हणाला, ठीक आहे, आपण उद्या रोहितला आणायच्या निमित्ताने घरी जाऊ. बघू काय होतं ते. सकाळ होताच दोघेही घरी आले. पण दादासाहेब म्हणाले, काय झालं बेटा, कसं काय येणं झालं. श्रीधर म्हणाला, बाबा, रोहित आहे ना इथे, घ्यायला आलो होतो त्याला. आरती म्हणाली, खोटं बोलू नका बाबा, आम्ही रोहितला घ्यायला नाही तर आम्ही आता इथेच राहणार आहोत. बाबा, चुकलं माझं, मला माफ करा, परंतु त्या घरात आम्हाला पाठवू नका. मी तुमच्या पाया पडते. खरंच मी खूप चुकीचं वागले. मी दोघांनी मला इतकं मुलीप्रमाणे वागवलं. आईने सर्व कामात माझी मदत केली. रोहितला सुद्धा दिवसभर तुम्ही सांभाळतात. मला तुमचा त्रास होत होता, परंतु एक दिवस त्या खुराड्यात राहून माझ्या अक्कल ठिकाणावर आली. म्हणून आईबाबा, मी तुमच्या दोघांची माफी मागते. तुमच्या पाया पडते. आम्हाला या घरात राहू द्या. आपण सर्व सोबत राहू. मी कधीच तुम्हाला काहीही बोलणार नाही. कधीच तुमच्यावर भांडणही करणार नाही. मला माफ करा बाबा. दादासाहेब हसत म्हणाले, आरती बेटा, उठ. हे काही खरं नव्हतं. तर हे फक्त तुम्हाला समजूत घालण्यासाठी एक नाटक होतं. तुला आमचा त्रास होत होता, परंतु आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे. तुम्ही तिघेच आमचं सर्व काही आहात. तुम्हालाच आमचा त्रास होतो असं म्हटल्यावर मग आम्ही कुठे जायचे. म्हणून आम्ही सर्व नाटक केलं. श्रीधर म्हणाला, तर मग आता तर नाही ना म्हणणार आता तर नाही म्हणणार ना तुमच्या आईबाबांना गावाकडे पाठवा म्हणून. मी माझ्या बाहेर निघून जाईल. आरती कान पकडत म्हणाली, नाही हो, मी असं काहीही करणार नाही. आजपासून मी आईबाबांना माझ्या आईबाबांच्या सारखं प्रेम देईल. नेहमी त्यांचा आदर करेल. अशा प्रकारे दादासाहेब सुनंदाबाईंनी आपल्या मुलासोबत राहण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची स्टोरी आणि दादासाहेबांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला शिकवलेला धडा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.